नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण रेल्वे भरती 2025 म्हणजेच RRB ग्रुप डी आज झालेला पेपर मित्रांनो 26 डिसेंबर आणि सोबतच 25 डिसेंबर या दिवशी जेवढे काही अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न विचारले होते मित्रांनो, त्या सर्व प्रश्नाचा आपण या ठिकाणी शॉर्ट सोल्युशन म्हणजेच मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सनुसार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आजचे सर्व गणित सोपे होते की अवघड होते या ठिकाणी आपल्याला आजच्या या सेशनवरून लक्षात येईल मित्रांनो. ज्यांचाही पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी आजचा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जात आहेत. ओके, प्रश्न सोपे आहे की अवघड आहे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि मित्रांनो आपण शॉर्ट ट्रिक्सनुसार सेकंदात उत्तर कशा पद्धतीने काढतो ते आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो सोबतच RRB NTPC भरती 2025 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी आपल्याला सविस्तर विश्लेषणासह सोबतच मित्रांनो शॉर्ट ट्रिक्सनुसार कशा पद्धतीने करेक्ट आन्सर काढता येते ते आपल्याला लक्षात येईल. ओके, तर बघूया प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जातात. तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसतोय मित्रांनो. प्रश्नाची लेंथ खूप मोठी, परंतु आपण एका स्टेपमध्ये या प्रश्नाला सोडवू शकतो. बघा काय करायचं आहे. सुरुवातीला प्रश्न बघा आपल्याला काय विचारलं होतं की दोन कामगार ए आणि बी एक काम करतात. ए एकट्याने तेच काम पूर्ण करण्यासाठी दोघांनी एकत्र काम केल्यापेक्षा 12 तास अधिक वेळ घेतो. बी एकट्याने तेच काम पूर्ण करण्यासाठी दोघांनी एकत्र काम केल्यापेक्षा 27 तास अधिक वेळ घेतो. तर ए आणि बी दोघांनी एकत्र काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी विचारले मित्रांनो किती वेळ लागेल दोघांनी जर एकत्र काम केले तर. आता बघा या प्रश्नाला सेकंदात आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो. आता बघा सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी दोन कामगार आहे ए आणि बी. ओके, या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे 12 तास आणि त्याच्यानंतर वेळ दिलेला आहे 27 तास. काय करायचं बघा, सेकंदात उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येतो. वेळ विचारले मग तुम्ही या ठिकाणी वेळ लिहून घ्यायचा आहे. ओके, मग काय करायचं मित्रांनो, वर्गमुळामध्ये दिलेला जो वेळ आहे यांचा करा गुणाकार, म्हणजेच 12 गुणिले 27 करायचं आहे. ठीक आहे, या दोन्ही संख्येचा जर तुम्ही गुणाकार केला मित्रांनो तर तुम्हाला गुणाकार या ठिकाणी 324 मिळणार आहेत. मग 324 हे कशाचा वर्गमूळ आहेत, तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो 18 या संख्येचा वर्गमूळ आहे, म्हणजे 18 तास या ठिकाणी त्या दोघांना लागणार आहे इतका वेळ. मग पर्याय बी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. क्लिअर झालं, पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो या प्रश्नाला अशा पद्धतीने जर परीक्षेला प्रश्न विचारला तर अशा टाईपच्या प्रश्नाचा कधीही दिलेला वेळ याचा काढायचा मित्रांनो वर्गमूळ, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट वेळ मिळून जाते. ओके, हे अशाच पद्धतीने शॉर्ट ट्रिक्सनुसार आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला सोडवता येतो मित्रांनो. क्लिअर झालं. सेम प्रश्न दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारलं होतं. बघा काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती, तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला होता. तर जर राजेश आणि विजेश एकत्र काम करीत असतील तर एकटा राजेशला एक काम पूर्ण करण्यासाठी 4 तास जास्त लागतात. जर विजेश एकटा एक काम करत असेल तर राजेश आणि विजेश एकत्र काम करीत असतील तर त्यापेक्षा त्याला ते काम पूर्ण करण्यासाठी 9 तास जास्त लागतात. जर राजेश आणि विजेश एकत्र काम करत असतील तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल. मित्रांनो यापूर्वीचा प्रश्न आणि हा प्रश्न सेम आहे, सारखा आहे. बघा असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येत आहेत. त्यासाठी वेळ जास्त न लावता मित्रांनो तुम्ही शॉर्ट ट्रिक्सनुसार या प्रश्नाला सोडवू शकता. क्लिअर झालं. आता बघा ती ट्रिक कोणती आहे, तर मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय की सरळ बघा राजेश आणि विजेश हे दोन व्यक्ती आहे आणि त्यांना लागणारा वेळ आपल्याला दिलेला आहे 4 तास जास्त लागतात आणि त्याच्यानंतर दिलेला आहे मित्रांनो 9 तास जास्त लागतात. तर सरळ मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी वेळ काढायचा तर वेळ लिहून घ्यास, डायरेक्ट
वेळ लिहून घेतलं आणि त्यांना लिहायचं आहे मित्रांनो वर्गमुळामध्ये, म्हणजे 4 या ठिकाणी लिहिलंय, याचा गुणाकार या 9 तासासोबत करायचा होता. मग आता या ठिकाणी वर्गमुळामध्ये किती येईल मित्रांनो, 4 गुणिले 9, 9 चुक 36. मग आपल्याला पुढे काय करायचं होतं, तर 36चा वर्गमूळ घ्यायचा होता. 36चा वर्गमूळ येतो मित्रांनो 6, म्हणजे 6 तास हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. पर्याय सी मध्ये बघू शकता. ओके, हे अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर काढता येतो मित्रांनो. वेळ विचारले, डायरेक्ट घ्यायचं काय, तर त्या संख्येचा गुणाकार करून वर्गमूळ घ्यायचा होता. ओके, म्हणजे वर्गमूळ घेतलं की आपल्याला सेकंदामध्ये या प्रश्नाला सोडवता येतो. क्लिअर झालं? ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाला सोडवायचा होता मित्रांनो. क्लिअर झालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला, तर बघा स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला प्रश्न. प्रश्न असा आहे मित्रांनो की दिलेले काम पूर्ण करण्यासाठी अजयला 13 दिवस, त्याच्यानंतर सचिनला 11 दिवस, त्याच्यानंतर कुणालला 15 दिवस लागतात. एकत्र काम करून ते काम पूर्ण करतात आणि 2,515 रुपये ते कमावतात मित्रांनो. जर सर्वांनी दैनंदिन वेतन समान असेल, म्हणजे सर्वांसाठी जो आहे तो दैनंदिन वेतन हे समान असेल, तर सचिनचा वाटा त्यामधला किती आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. आता मग या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने, तर बघा या ठिकाणी आपली ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक कोणत्याही प्रश्नाला कामी पडते मित्र. तर कोणती टेक्निक आहे, तर सुरुवातीला बघा किती व्यक्ती आहेत, 3 आहे. पहिला आहे मित्रांनो अजय. मग या ठिकाणी आपण अजयचं नाव लिहून घेऊ. ठीक आहे, अजय आहे, अजयचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो दुसरा सचिन. मग या ठिकाणी अजयच्या नंतर सचिन हे नाव लिहिले. त्याच्यानंतर तिसरा आहे मित्रांनो कुणाल. मग या ठिकाणी याच्या समोर आपण कुणाल नाव लिहिलं. ओके, आता बघा त्यांच्या दिवसाची संख्या आपल्याला त्यांच्याच खाली लिहायचं आहे. मग अजयला किती दिवस लागते, 13 दिवस. मग आता हे दिवस लिहित असताना हे काय असते मित्रांनो, तर एकमेकाशी प्रपोर्शनल असतात. ओके, म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 1/13 घ्यावं लागेल. ठीक आहे, पुढे सचिनला लागणारे दिवस आहे 11. मग तुम्ही कसे लिहिणार, 1/11 लिहिणार. त्याच्यानंतर मित्रांनो कुणालला लागणारे दिवस आहे 15. मग तुम्ही या ठिकाणी 1/15 घेणार. ठीक आहे, आता पुढे काय करायचं, तर बघा या ठिकाणी काय करायचं आहे, तर अजयचा आपल्याला रेशो काढायचा आहे. कोणाचा, अजयचा रेशो काढायचा आहे. तर मग काय करायचं, सरळ या 11चा गुणाकार आपल्याला कशासोबत करायचा आहे, या 15 सोबत करायचा आहे. ओके, म्हणजे 11 गुणिले 15 जर केले मित्रांनो किती येतात, 165 येतात. ओके, म्हणजे आपण काय केलं, हे अजयचा काढायचा आहे, अजयची संख्या घ्यायची नाही. मग तुम्ही सरळ घ्या 11 आणि हे 15 यांचा करा गुणाकार. ओके, म्हणजे 11 गुणिले 15 बरोबर किती येणार, 165. हे 165 आपल्याला कुठे लिहायचं आहे, अजयच्या खाली लिहायचं आहे. लिहिले 165. त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा, आता आपल्याला सचिनच्या खाली संख्या काढायची आहे, बरोबर की नाही. मग सचिनचा जो गुणोत्तर आहे तो किती येणार, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, हे सचिनचा घ्यायचं का नाही. मग राहिलेल्या 2 संख्या घ्या, आहे 13, याचा गुणाकार या 15 सोबत करा. 13 गुणिले 15 करा, किती येतोय, तर बघा या ठिकाणी जर आपण 13 गुणिले 15 केले तर आपल्याला 195 हे गुणाकार मिळते मित्रांनो. किती, 195 हे आपल्याला या ठिकाणी गुणाकार मिळते. म्हणजेच आपण काय घेतलं, या 13चा गुणाकार या 15 सोबत केलं. ओके, किती आलं मग, 195 या ठिकाणी घेतले. आता पुढे बघा, आता आपल्याला कुणालच्या खाली म्हणजे कुणालचा गुणोत्तर लिहायचा आहे. ओके, मग आता बघा या ठिकाणी हे 15 घ्यायचे का नाही, 1/15 घ्यायचे का नाही. मग काय करणार, राहिलेल्या 2 संख्येचा गुणाकार करणार. तर कोणती संख्या आहे, 13 आणि नंतर 11, या दोन्ही संख्येचा करणार गुणाकार. मग तुम्ही 13 गुणिले 11 जर केलं तर याचा गुणाकार येतो मित्रांनो 143. ओके, किती आलं, 13 गुणिले 11 केलं, आलं गुणाकार 143. ते या ठिकाणी लिहायचं आहे. मग आपल्याला कुठे, तर या ठिकाणी लिहायचं आहे 143. ओके, आता पुढे बघा काय करायचा होता, तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा की यापैकी 2,515 रुपये ते तिघं मिळून कमवतात. ओके, 2,515 हे तिघे मिळून कमावतात. मग हे तिघांचे 2,515 आहेत, तर आपल्याला या ठिकाणी यांची करावी लागेल बेरीज. ओके, म्हणजेच 165 अधिक 195 अधिक 143 घ्यावी लागेल. या तिन्ही संख्यांची बेरीज, म्हणजेच या ठिकाणी एकूण
आपल्याला रुपये दिलेला आहे. ठीक आहे. मग या तिन्ही संख्यांची बेरीज जर केली तर किती येते मित्रांनो? तर या तिन्ही संख्यांची जर बेरीज केली तर 503 बेरीज येते. ठीक आहे. मग आता बघा या ठिकाणी 503 रुपये हे या ठिकाणी आपण पट म्हणू शकतो किंवा रुपये म्हणू शकतो. मग 503 बरोबर 2515 रुपये आहे. मग या ठिकाणी लिहिलं 2515 रुपये. म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे 503 ची किती पट आहे. 2515 हे 503 चे किती पट आहे? तर या ठिकाणी हे 5 पट आहे मित्रांनो. किती पट आहे? 5 पट आहे. तर आता बघा या ठिकाणी सेकंदात उत्तर आपल्याला काढता येतो. ठीक आहे. मग तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता की 503 हे 2515 चे 5 पट आहे. मग हे 5 पट म्हणजेच तुम्ही या ठिकाणी कोणत्याही गुणोत्तराला गुणून त्याची या ठिकाणी दैनंदिन वेतन हे काढू शकता मित्रांनो. सचिनचा वाटा आपल्याला विचारले. मग सचिन बरोबर किती आहे? 195. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता सचिनचा वाटा विचारलाय आणि त्यांचा जो दैनंदिन वेतन आहे ते समान आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे 5 पट या ठिकाणी तिघांसाठी कसे आहे तर समान आहे. ओके. मग आता तुम्ही सरळ याचा काय करणार? गुणाकार करणार. ओके. मग बघा हे 5 पट आहे. मग सचिनच्या खालीच 195 आहे. 195ला तुम्ही 5 ने गुणा. म्हणजे तुम्हाला सचिनचा वाटा मिळून जाईल. मग सरळ गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 5 5 5 25 5 हातचा 2 5 9 45 45 संतून 47 7 हातचा 4 5 1 5 5 4 9 या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्ही 975 रुपये हे कोणाचा वाटा आहे? तर हे सचिनचा वाटा आहे. 975 रुपये या ठिकाणी सेम आपल्याला अशीच क्रिया करून तुम्ही अजयचा वाटा काढू शकता, कुणालचा वाटा काढू शकता मित्रांनो. कारण त्यांची जी दैनंदिन वेतन आहे ते समान आहे म्हणजेच 5 पट आहे. म्हणजे तुम्ही सरळ या संख्येला पण 5 ने गुणून अजयचा वाटा काढू शकता. सेम क्रिया या ठिकाणी याला पण 5 ने गुणून तुम्ही कुणालचा पण वाटा काढू शकता. हे अशा पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचा होता. ओके. वेळ जास्त लागत असेल तरी चालतोय. परंतु आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करून घेणं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही जो व्हिडिओ बघत आहे तो थोडा स्लो पण होत असेल काही हरकत नाही. पण अशा टाईपचे प्रश्न जर आले तर आपल्याला उत्तरं काढता आली पाहिजे. त्याच उद्देशाने मी तुमचे सर्व डाऊट क्लिअर करत आहोत. आणि या ठिकाणी जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी रिपीट सांगत आहेत. म्हणजेच तुम्हाला जेव्हाही असा प्रश्न परीक्षेला विचारला तर तुम्ही त्याचा उत्तर काढू शकता. हे या ठिकाणी या सेशनचा महत्त्वाचा उद्देश आहे मित्रांनो. ठीक आहे. मग 975 रुपये पर्याय सी मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. सचिनचा वाटा किती असेल? तर 975 रुपये असेल सचिनचा वाटा. ओके. अशा पद्धतीने प्रश्नाला सोडवायचा होता. आता याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. सेम टाईपचा प्रश्न आहे मित्रांनो. हे असेच प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. मग आता प्रश्न काय आहे बघा. दिलेले काम पूर्ण करण्यासाठी राहुलला 10 दिवस, त्याच्यानंतर मित्रांनो अतुलला 12 दिवस आणि नकुलला 15 दिवस लागतात. एकत्र काम करून ते काम पूर्ण करतात आणि 3600 रुपये कमवतात. म्हणजे तिघांची जी कमाई आहे किंवा तिघांना मिळणारी रक्कम जी आहे ती 3600 रुपये आहे. जर सर्वांसाठी दैनंदिन वेतन समान असेल तर राहुलचा वाटा किती? असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मग यापूर्वीचा प्रश्न आणि हा प्रश्न सारखाच आहेत मित्रांनो. ठीक आहे. मग काय करायचं होतं? तर सुरुवातीला आपल्याला तिघ व्यक्ती आहे, तिघांचे नाव लिहायचं होतं. राहुल आहे, आपण राहुलचं नाव लिहून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतरचा व्यक्ती आहे मित्रांनो अतुल. यानंतर आपण अतुल हे नाव लिहून घेऊ. त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती आहे मित्रांनो नकुल. मग या ठिकाणी आपण नकुल हे नाव लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता याच्या खाली आपल्याला काय लिहायचं आहे? तर त्यांना लागणारे दिवस. याला 10 दिवस लागते राहुलला, तर राहुलच्या खालीच अशा पद्धतीने 10 लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर अतुलला किती दिवस लागते? तर अतुलला लागते 12 दिवस. मग याच्या खाली लिहायचं आहे 12 दिवस. नकुलला किती दिवस लागत आहे मित्रांनो? तर या ठिकाणी याच्याच खाली लिहून घ्यायचं आहे 15 दिवस हे लिहून घेतलंय. आता पुढे काय करायचं मग? तर या ठिकाणी आपल्याला हे यापूर्वीचा प्रश्न जसा सोडवला सेम क्रिया करायची. आता राहुलच्या खाली आपल्याला त्याचा गुणोत्तर लिहायचा आहे. मग काय करायचं? ही जी 10 संख्या आहे ही न घेता, हे घ्यायचं का? नाही. हे 10 न घेता राहिलेल्या 2 संख्या, ह्या 2 संख्यांचा करा गुणाकार.
म्हणजेच 12 गुणिले 15 करायचे. यांचा जर गुणाकार केला मित्रांनो तर 180 येते. मग हे 180 कोणाच्या खाली लिहायचं आहे? राहुलच्या खाली लिहायचं आहे. ठीक आहे. मग चला या ठिकाणी लिहून घेऊ आपण 180 हे बघा या ठिकाणी लिहून घेतले. त्याच्यानंतर काय करायचं आहे? आता आपल्याला नकुलच्या खाली किती संख्या येईल ते लिहायचं आहे. मग हे 12 न घेता तुम्हाला राहिलेल्या दोन संख्या घ्यायच्या आहेत, 10 आणि हे 15. हे 10 आणि हे 15 यांचा करा गुणाकार. 10 गुणिले 15 जर केले तर किती होते? 150. हे कोणाचं आहे? तर हे आहे अतुलचा वाटा असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी लिहून घेऊ अतुलच्या खाली 150. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला नकुलच्या खाली कोणती संख्या येईल किंवा नकुलचा वाटा किती येईल? तर बघा मित्रांनो, हे 15 न घेता आपल्याला हे 10 आणि या 12चा करायचा आहे गुणाकार. 10 आणि 12 या संख्येचा करायचा आहे गुणाकार. म्हणजेच बघा 10 गुणिले 12 जर केले तर किती येईल? 120. 120 वाटा हे कोणाचा आहे? तर हे आहे मित्रांनो नकुलचा वाटा. मग तुम्हाला 120 हे नकुलच्या खाली लिहायचं आहे. मग चला या ठिकाणी 120 लिहून घेऊ. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आहे? या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 3600 रुपये हे तिघे मिळून कमवतात. मग त्यांचा जो वाटा आहे 180, 150, 120 यांची करणार आपण बेरीज. ओके. मग या ठिकाणी आपण बेरीज करूया. बघा 180 अधिक 150 अधिक 120 यांची जर बेरीज केली मित्रांनो तर बेरीज येते 450. ठीक आहे. मग 450 ही बेरीज आहे त्यांच्या वाटाची आणि एकूण 3600 रुपये कमवतात. मग या ठिकाणी लिहा 3600. ओके. मग आता हे 450 3600 ही किती पट आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग हे काढायचं कशा पद्धतीने? तर सरळ मित्रांनो 3600ला तुम्ही 450ने भाग द्या. ओके. म्हणजे हे शून्य झाले कॅन्सल. आता बघा या ठिकाणी 15ने भाग जातो, या ठिकाणी पण 15ने भाग जातो. ओके. नाहीतर सरळ 45 गुणिले 8 करून बघा तुम्हाला 360 मिळते मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी हे किती पट आहे? मग 450 हे 3600चे किती पट आहे? तर 8 पट आहे मित्रांनो. किती पट आहे? 8 पट. हेच 8 पट मित्रांनो म्हणजेच काय? तर दैनंदिन वेतन समान असेल म्हणजे वेतन समान असेल म्हणजेच काय? तर हे जे 8 पट आहे हे सर्वांसाठी समान असणार आहे. म्हणून आपल्याला कोणाचं वेतन किंवा कोणाचा वाटा विचारलेला आहे तर राहुलचा वाटा किती असा प्रश्न केलेला आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी राहुलच्या वाट्याला डायरेक्ट गुणिले 8 करू शकता. ओके. मग आपण या ठिकाणी 8 पट दिलेला आहे. मग सरळ ह्या 180ला राहुलचा वाटा आहे 180 गुणिले 8 करणार. मग या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर किती येतो मित्रांनो? बघा 8 0 0 8 गुणिले 8 8 8 64 4 हातचाले 6 8 1 8 8 आणि 6 14 म्हणजे 1440 रुपये हे कोणाच्या वाट्याला आले? तर मित्रांनो हे राहुलचा वाटा असेल 1440 रुपये. या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतो. ओके. मग याचप्रमाणे जर तुम्हाला अतुलचा वाटा विचारला तर तुम्ही सरळ 150 गुणिले 8 करू शकता. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 150 गुणिले 8 केले तर अतुलचा वाटा मिळतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही या 120ला जर 8ने गुणलं तर तुम्हाला नकुलचा वाटा मिळते. मित्रांनो अशाच पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचा होता. पर्याय ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. क्लिअर झालं? अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला जर दररोज फ्रीमध्ये सखोल विश्लेषणासह जसे की आपण यापूर्वी जेवढेही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये प्रत्येक प्रश्नांचा आपण सखोल विश्लेषण केलेलं आहे जे तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. ओके. मग अशाच पद्धतीने जर तुम्हाला दररोज शिकायचे असेल तर मित्रांनो आपल्या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच मित्रांनो बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला दररोज 3 वाजता नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला दररोज अंकगणित या विषयाची सोबतच मित्रांनो बुद्धिमत्ता या विषयाची सखोल विश्लेषणासह तयारी करता येणार आहेत. एकदम फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह संपूर्ण अभ्यासक्रम आपण 1 जानेवारीपासून या ठिकाणी अपलोड करणार आहोत. 1 जानेवारी 2026 पासून आपल्याला या ठिकाणी अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची सखोल विश्लेषणासह
पूर्ण अभ्यासक्रम डिटेलमध्ये या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा जो अभ्यासक्रम आहे हा पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अंकगणित बुद्धिमत्ताच नव्हे तर GK आणि GS या विषयावरची पण तयारी तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहेत. आपण दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करणार आहोत. आणि सोबतच मित्रांनो, आपल्या या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्यावरती क्लिक करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये क्लासेसची PDF आणि सोबतच मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट जेवढे काही येतात ते आपण त्यामध्ये टाकत असतो. ठीक आहे, आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा आणि सोबतच आपल्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. म्हणजेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि GK GSची तयारी फ्रीमध्ये या ठिकाणी करता येणार आहे. ठीक आहे, तर बघूया पुढे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले होते ते. 360 कामगारांसाठी 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा आहे. जर त्यातील 60 कामगार कामावर आले नाहीत तर उरलेला अन्नसाठा आणखी किती दिवस पुरेल, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, एका स्टेपमध्ये आपण या प्रश्नाला सोडवू शकतो, फक्त एकाच स्टेपमध्ये. ठीक आहे, मग ती कोणती ट्रिक आहे तर या ठिकाणी बघा, आपल्याला काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये की 360 कामगारांसाठी 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी सरळ काय करू शकता, या 360चा गुणाकार 45 सोबत करू शकता. मग मी या ठिकाणी लिहिलं 360 गुणिले 45. याच्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी पुढे दिलेलं आहे 60 कामगार कामावर आले नाहीत. मग आता 360 पैकी जर 60 कामगार कामावर आले नसेल तर उरले किती, 300. मग ते या भागाकारामध्ये याला जर सोडवलं की आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळून जातो. बघा, आता आपण या ठिकाणी भागाकाराची क्रिया करूया. बघा, या ठिकाणी हा शून्य कॅन्सल केला. 15 ने 30 आणि 45ला भाग जातो. भागाकार करायचा आहे. 15 दोन्ही 30, 15 त्रिक 45. आता 2 ने 36ला भाग देऊ. 2 एक 2, 18 दोन्ही 36. 18 गुणिले 3 जर केले तर गुणाकार किती येतो, 18 त्रिक 54. ओके, मग आता आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ते बघा. ओके, शेवटचा वाक्य महत्त्वाचं आहे. शेवटच्या वाक्यामध्ये म्हटलेलं आहे की उरलेला अन्नसाठा आणखी किती दिवस पुरेल. ओके, आपल्याला एकूण दिवस विचारले का, नाही, आपल्याला विचारले की आणखी किती दिवस पुरेल. म्हणजेच मित्रांनो, सुरुवातीला 45 दिवस हे अन्नसाठा पुरत होता. आता आपल्याला 54 दिवस या ठिकाणी पुरत आहेत. म्हणजेच काय तर या 54 मधून 45 आपल्याला काय करायचे आहे, वजा करायचे आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आणखी किती दिवस अन्नसाठा पुरेल ते या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार आहेत. मग बघा, 54 मधून जर 45 वजा केले तर मित्रांनो 9 दिवस उरतात. म्हणजे हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर 9 दिवस असणार आहे. पर्याय ए मध्ये बघू शकता. क्लिअर झालं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा होता. 9 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. डायरेक्ट आपण 360चा गुणाकार 45 सोबत केलंय. त्याच्यानंतर उरलेले 60 कामगार कामावर आले नाही, म्हणजेच 300चं कामगार कामावर आहे. मग आपण भागाकार केलं तर मित्रांनो 54 आलं. मग हे 54 काय आहे तर एकूण दिवस आहेत. ओके नाही, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आणखी किती दिवस पुरेल म्हटलं तर 54 मधून आपण 45 वजा केले तेव्हा आपल्याला 9 दिवस या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो. कन्सेप्टच्या आधारावरतीच आपल्याला कोणताही प्रश्न सोडवता येतो. ओके, म्हणजे कन्सेप्ट जर क्लिअर राहिले तरच आपल्याला कोणताही प्रश्न सोडवता येतो. नाहीतर थोडंसं जर प्रश्नाच्या वाक्यामध्ये इकडे तिकडे बदल केला तर आपल्याला प्रश्न सोडवता येत नाही. ठीक आहे, त्यासाठी असेच कन्सेप्ट क्लिअर करत जा. म्हणजे तुम्हाला कोणताही प्रकारचा प्रश्न परीक्षेला विचारला तर करेक्ट उत्तर काढता येईल. ओके, त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. मग काय दिलेलं आहे ते बघा. सेम टाईपचा प्रश्न आहे. 400 विद्यार्थ्यांसाठी 20 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. जर 80 विद्यार्थी शिबिरातून परत गेले, हे महत्त्वाचं वाक्य आहे, तर अन्नसाठा आणखी किती दिवस पुरेल. आणखी किती दिवस पुरेल म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एकूण किती दिवस पुरेल असं म्हटलेलं आहे का तर नाही.
ठीक आहे. तर आता या प्रश्नाला सोडवायचा कशा पद्धतीने, तर बघा 400 विद्यार्थी आहे, 400 आपण या ठिकाणी लिहिले, याला 20 दिवस इतका अन्नसाठा पुरतोय मित्रांनो, म्हणजे 400 गुणिले आपण 20 केले. ठीक आहे. नंतर भागाकारामध्ये काय करायचा होता, तर 80 विद्यार्थी हे शिबिरातून परत गेले, म्हणजे राहिले किती मग, तर मित्रांनो 320 विद्यार्थी राहिले. बरोबर. मग आता याला सोडवायचं आपल्याला. बघा भागाकाराची क्रिया करूया. या ठिकाणी हा शून्य कॅन्सल केलाय. ठीक आहे. मग आता बघा या दोन्ही संख्येला 8ने आणि 4ने भाग जातो. आपण 8ने भाग देऊ. ठीक आहे. 8 चुक 32, 8 पंच 40. हा शून्य कॅन्सल करून वरती लिहिलं. परत आता या ठिकाणी या 2ने 4ला भाग देऊया. बे एक बे, बे दोन्ही 4. 2ने 50ला भाग दिलं तर बे एक बे आणि 50चे अर्धे किती होतात मित्रांनो, 25. म्हणजे या ठिकाणी किती आले, 25 दिवस आले. ठीक आहे. मग हे 25 दिवस काय आहे, तर किती दिवस, तर एकूण 25 दिवस एवढा अन्नसाठा पुरेल. बरोबर आहे की नाही. तर आपल्याला विचारलेलं आहे की अन्नसाठा हा आणखी किती दिवस पुरेल, म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला 20 दिवस एवढा अन्नसाठा हे पुरत होता, आता 25 दिवस पुरत आहे, म्हणजेच तर या ठिकाणी आणखी किती दिवस, तर 5 दिवस. मग हे कसे आले, तर आता या ठिकाणी काय करायचं होतं आपल्याला, तर सरळ सुरुवातीला 20 दिवस पुरत होता, तर हे 25 दिवसातून 20 दिवस काय करायचे, मायनस करायचे. ठीक आहे. मग 25 मधून 20 दिवस जर मायनस केले तर उरतात किती, 5 दिवस. म्हणजे 5 दिवस हे या ठिकाणी आणखी त्यांना अन्नसाठा पुरेल, असं आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढता येतो मित्रांनो. ठीक आहे. 5 दिवस या ठिकाणी पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. क्लिअर झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग काय दिलेलं आहे बघा. अ आणि ब हे काम 24,000 रुपयांना करण्याचा करार करतात. अ आणि ब हे दोघे एक काम 24,000 रुपयांना करण्याचा करार करतात. अ ते काम 16 दिवसात पूर्ण करू शकतो आणि ब 24 दिवसात क च्या मदतीने ते काम 8 दिवसात पूर्ण करतात. तर क ला त्याच्या कामाच्या प्रमाणात किती रुपये द्यावे लागतील, बघा प्रश्न किती कन्फ्युजन करणारा आहे आणि असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ठीक आहे. आता सोपे प्रश्न विचारण्याचा काळ गेलाय मित्रांनो, आता अवघड प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत. मग अशा प्रश्नांचा सराव करणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. मग असेच प्रश्न आपण दररोज आपल्या या चॅनलवरती घेणार आहोत. मग तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा किंवा तलाठी भरतीची तयारी करा, तुम्हाला दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचाच या ठिकाणी अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. मग आता या प्रश्नाला तुम्ही सोडवता कशा पद्धतीने, तर बघा आपण या ठिकाणी कन्सेप्ट प्लस मित्रांनो कन्सेप्ट प्लस ट्रिकचा वापर करणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे ती बघा. अ आणि ब हे दोन व्यक्ती आहे. मग आपण या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही व्यक्तीचं नाव लिहून घेऊ. हे अ व्यक्तीचं नाव आणि हे आहे मित्रांनो ब व्यक्तीचं नाव. ठीक आहे. त्यांना लागणारे दिवस आपण या ठिकाणी लिहून घेऊ. अ ते काम 16 दिवसात पूर्ण करू शकतो. म्हणजे अ ला लागणारे दिवस किती आहे, 16. त्याच्यानंतर ब 24 दिवसात, म्हणजे ब ला किती दिवस लागत आहे, 24 दिवस लागत आहेत. त्याच्यानंतर बघा क च्या मदतीने ते काम 8 दिवसात पूर्ण करतात. म्हणजेच काय, तर बघा या ठिकाणी अ ब आणि क च्या मदतीने म्हणजे तिघांनी जर एकत्र काम केले तर ते 8 दिवसात पूर्ण होतात मित्रांनो. ओके. म्हणजे तुम्ही या ठिकाणी अ ब आणि क यांना लागणारे दिवस या ठिकाणी घेऊ शकता. किती, तर 8 दिवस. ओके. आता पुढे काय करायचं, हे दिवसांची संख्या आहे. मग आपल्याला किती काम करायचं आहे ते माहीत असायला पाहिजे. मग किती काम करायचं आहे, तर ते जर काढायचं असेल तर या तिघांची आपल्याला लसावी घ्यायची, म्हणजे एकूण काम मिळते मित्रांनो. ठीक आहे. मग तिघांची लसावी, या तिन्ही संख्येची लसावी येते 48. बरोबर. मग या तिन्ही संख्येची 48 लसावी आली, म्हणजेच 16 दिवसात 48 काम करतोय. तर एका दिवसात किती काम करेल, तर मित्रांनो या 48ला 16ने भाग दिला, 16 त्रिक 48 होणार. बघा 48 काम 24 दिवसात करतोय, तर एका दिवसात किती काम करेल, तर या 48ला 24ने भाग दिलं तर 24 दोन्ही 48 होईल. बरोबर आहे. हे 8 दिवसात 48 काम करतात, तर
एका दिवसात किती काम करत आहेत तर 48ला 8ने भाग दिलं तर 8 सक 48 या ठिकाणी एका दिवसाचं काम आपल्याला मिळाले. कन्सेप्ट क्लिअर करा. असेच प्रश्न परीक्षेला येतात. तर पुढे काय करायचं बघा. क ला त्याच्या कामाच्या प्रमाणात किती रुपये द्यावे लागतील म्हणजे क चा या ठिकाणी वाटा काढायचा आहे. ओके, मग आता हे काढायचं कशा पद्धतीने बघा. अ ब क हे 6 काम करतात एका दिवसात. अ आणि ब हे दोघे मिळून एका दिवसात किती काम करतात 5 काम करतात. बरोबर. अ आणि ब आपल्याला या ठिकाणी 5 काम दिलेलं आहे. मग या 6 मधून जर तुम्ही 5 काम वजा केले तर कोणाचं क चा काम आपल्याला या ठिकाणी मिळतोय. ओके, मग सरळ या ठिकाणी मित्रांनो या 6 मधून हे 5 वजा करू म्हणजे सी चा जो प्रमाण आहे तो आपल्याला या ठिकाणी 1 मिळतो. बरोबर. म्हणजे या 6 मधून जर आपण 5 वजा केले तर क चा प्रमाण मिळतो 1 मिळालं. आता पुढे बघा याला सोडवण्याची पद्धत कशी आहे. आपल्याला विचारले क ला किती रुपये द्यावे लागतील. मग मी या ठिकाणी क बरोबर लिहून घेतलंय. बघा, एकूण तिघांनी एका दिवसात 6 काम केले म्हणजे एकूण काम लिहिलं 6. छेदामध्ये क चा वाटा आहे 1. गुणाकारामध्ये त्यांना एकूण किती रुपये मिळाले 24,000 रुपये म्हणजे या गुणाकारामध्ये तुम्हाला 24,000 रुपये घ्यायचे. आता याला सोडवा तुम्हाला क चा वाटा मिळून जातो. आता करूया भागाकाराची क्रिया. बघा, 6 1 6 साइन चूक 24 उरलेले 3 शून्य कॅन्सल करून इथे लिहून टाकले म्हणजे क चा वाटा किती आलाय 4,000 रुपये. हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. 4,000 रुपये हे क चा वाटा असेल मित्रांनो. कोणाचा वाटा क चा वाटा असेल. पर्याय डी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न नीट समजून घ्या की क ला त्याच्या कामाच्या प्रमाणात किती रुपये द्यावे लागतील. मग त्याच्या कामाच्या प्रमाणात त्याला 4,000 रुपये द्यावे लागतील कारण हे दोघे मिळून 5 काम करतात आणि हे तिघे मिळून हे 6 काम करतात. म्हणजेच या ठिकाणी क फक्त 1 काम करतोय मित्रांनो. एका दिवसात फक्त 1 काम करतोय म्हणून या ठिकाणी त्याला 4,000 रुपये हे द्यावे लागतील. क चा वाटा असणार आहे. क्लिअर झालं. पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. ओके, आता सेम प्रश्न आपण पुढच्या टाईपमध्ये बघूया. म्हणजेच या ठिकाणी पुढचा प्रश्न आपल्याला सेम टाईपचा बघायचा आहे. बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी. बघा मित्रांनो, अ आणि ब हे काम 15,600 रुपयांना करण्याचा करार करतात. अ ते काम 12 दिवसात करू शकतो आणि ब ते काम 18 दिवसात करतो. क च्या मदतीने ते काम 6 दिवसात पूर्ण करतात. तर क ला त्याच्या कामाच्या प्रमाणात किती पैसे द्यावे लागतील. बघा सेम टाईपचा प्रश्न आहे. आता या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत पण सेमच आहे. यापूर्वीचा प्रश्न जसा सोडवला त्याचप्रमाणे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा सुरुवातीला काय करायचं आहे. या ठिकाणी दिलेल्या व्यक्तींचे नाव लिहायचं आहे. अ आणि ब हे दोघे काम करतात 15,600 रुपयांना करण्याचा एक करार करतात. अ ला किती दिवस लागते मग या ठिकाणी तिघांचे नाव लिहून घेऊ. अ त्याच्यानंतर आहे मित्रांनो ब. ठीक आहे, त्यांना लागणारे दिवस बघा. अ ला 12 दिवस लागत आहेत म्हणजे या ठिकाणी 12 लिहिले. त्याच्यानंतर ब ला 18 दिवस मग या ठिकाणी आपण 18 दिवस लिहिले. त्याच्यानंतर पुढे बघा काय दिलेलं आहे. क च्या मदतीने म्हणजे याच्यामध्ये अ पण आला आणि ब पण आला म्हणजे अ ब क हे तिघे मिळून अ ब क हे तिघे मिळून मित्रांनो 6 दिवसात काम करतात म्हणजे या ठिकाणी आलंय 6. ओके, मग पुढे काय करायचं. या तिघांची म्हणजे या तिन्ही संख्येची आपल्याला काढायची लसावी म्हणजे एकूण काम मिळते. बरोबर आहे. मग या तिन्ही संख्येची लसावी येते मित्रांनो 36 म्हणजे 36 हे एकूण काम झाले. ठीक आहे, आता पुढे बघा काय करायचा. तर अ ला ते 36 काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात. मग एका दिवसाचं काम काढा. मग या 36 ला 12 ने भाग दिलं 12 त्रिक 36. त्याच्यानंतर ब ला 18 दिवस लागतात 36 काम करण्यासाठी. तर या 36 ला जर आपण 18 ने भाग दिले तर 18 दोन्ही 36. त्याच्यानंतर बघा अ ब क या तिघांना 6 दिवसात 36 काम होते. तर एका दिवसात किती काम करतील ते तर 6 6 36. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी आपल्याला क चा वाटा विचारले म्हणजेच अ ब क तिघे 6 काम करतात एका दिवसात. मग या ठिकाणी अ आणि ब एका दिवसात किती काम करतात तर 5 काम करतात. ठीक आहे, म्हणजे यावरून आपल्याला क चा या ठिकाणी प्रमाण मिळतोय 6 मधून. अ आणि ब 5 आहे मग 6 मधून जर 5 वजा केली तर क चा मिळतो मित्रांनो किती येईल 1.
म्हणजे एका दिवसात फक्त एकच काम करतोय. मग आता याला सोडवा. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क चा वाटा काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहून घेतलंय क बरोबर एकूण आहे मित्रांनो 6 काम एका दिवसाचं आहे 6 काम. त्यापैकी एका दिवसात क फक्त एक काम करतोय. तर गुणाकारामध्ये त्यांना एकूण किती रुपये मिळतात? 15,600 रुपये या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. 15,600 रुपये. आता करायचं भागाकाराची क्रिया. आपल्याला उत्तर मिळून जाते. ठीक आहे. बघा या ठिकाणी 6ने याला भाग देऊ. 6 1 6 6 2 12 उरले मित्रांनो 3 36 झाले. परत भाग द्या. 6 6 36 उरलेले 2 शून्य कॅन्सल करून इथे लिहिले. किती आले? 2,600 रुपये. हे कोणाचा वाटा आहे? तर मित्रांनो हे क चा वाटा आहे. या ठिकाणी 2,600 रुपये आपल्याला पर्याय ए मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. क चा वाटा किती आला? 2,600 रुपये. ओके. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाला सोडवायचा होता. ओके. ठीक आहे मित्रांनो, दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शॉर्ट ट्रिक्सनुसार सोबतच मित्रांनो कन्सेप्टनुसार जर शिकायचं असेल तर आपले या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला दररोज या ठिकाणी अशाच पद्धतीने फ्रीमध्ये मित्रांनो शॉर्ट ट्रिक्स प्लस कन्सेप्टनुसार शिकता येईल. ठीक आहे. आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी अशाच पद्धतीने शिकायला मिळणार आहे. मित्रांनो आपण 1 जानेवारी 2026 पासून अंकगणित, बुद्धिमत्ता सोबतच मराठी व्याकरण आणि GK GS यावरचे प्रश्न सखोल विश्लेषणासह यापूर्वीचे व्हिडिओ जर बघितले नसाल तर बघून घ्या. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पॉईंटचा त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला अशाच पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये जर शिकायचं असेल तर आपल्या इग्नाईट करिअर पॉईंटला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज फ्रीमध्ये या ठिकाणी शिकता येणार आहेत. मित्रांनो यापूर्वी जेवढे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत जवळपास 550 व्हिडिओज आहेत. त्यामध्ये आपण सखोल विश्लेषणासहच शिकवलेलं आहे. ते बघितले नसेल तर बघून घ्या. आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. जे परीक्षेला महत्त्वाचे असतात तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.